सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश केलेले आहेत त्यात ज्या अटी आणि शर्ती आहेत ते त्याबाबत आपण आग्रही आहोत. बैठकीतही सर्वांनी तो एकदम मान्य केलेला आहे. जो डेसिबल जे दिलेले आहेत त्या डेसिबलच्या आतमध्येच आपण साजरा करावा असं माझं आव्हान. परमिशन घेणे बंधनकारकच आहे. नॉईज पॉल्युशनच्या संदर्भानं त्या डेसिबलच्या मर्यादा दिलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे जो चर्चेचा विषय ठरलेला आहे तो डीजे. या गणेशोत्सवामध्ये डीजेला बंदी आहे किंवा डीजेला परमिट करण्यात आलं आहे. जसं दुपारी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय चर्चा झाली आणि कशा प्रकारे डीजे अलाउड करण्यात आलेले आहे किंवा नाही हे माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सदर बाजार ठाण्याचे PI संदीपजी भारती. संदीप सर, मला सांगा, आज एक बैठक झाली, त्यामध्ये गणेश भक्तांसोबत तुमचं काय डिस्कशन झालं डीजेच्या प्रश्नावरती? जालना शहर हे एक मध्यवर्ती शहर आहे. याच्यात फार मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो, फार उत्साहात साजरा केला जातो. त्याबाबत आपण एकूण जवळपास 3 ते 4 बैठका ज्या गणेश भक्तांची आहे, पदाधिकाऱ्यांची आहे, त्याचप्रमाणे राजकीय मंडळी आहे आणि सर्व जालनाच्या शहरातील जे शांततामय वातावरण इच्छितात अशा नागरिकांशी आपण वेगवेगळ्या बैठका घेतलेल्या आहेत. आणि या बैठकातून आपण ज्या पोलिसांची भूमिका आहे किंबहुना जो काही प्रचलित कायदे आहेत आणि त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे नॉईज पोल्युशनच्या संदर्भाने जे आदेश केलेले आहेत याचा आपण सर्वांना माहिती दिलेली आहे. तशाच पद्धतीची आजही बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीतही आपण जे आपले सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश केलेले आहेत त्यात ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याबाबत आपण आग्रही आहोत. आग्रही म्हणण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा सर्वांनाच मान्य बंधनकारक आहे, तुम्हाला, मला, आणि पोलिसही त्याच भूमिकेचे आहेत. आणि आजच्या बैठकीतही सर्वांनी तो एकदम मान्य केलेला आहे. आणि मला आशा आहे की सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ते सर्वच गणेश भक्त आहेत ते पाळतील आणि पाळणं बंधनकारक आहे. जसं काय नेमक्या अटींवर आहे ज्या सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन, जसं आता डीजे सामान्य माणसाला डेसिबलच्या गोष्टी समजणार नाही, परंतु काही अशी आपण ठरवले की 2 बेस 2 टॉप किंवा 4 बेस 2 टॉप असं काही गोष्टी असतील त्या परमिट करण्यात आल्या आहे? नाही, तसं म्हणण्यापेक्षा काय माहिती आहे का, जो सर्वोच्च न्यायालयाने असं पर्टिक्युलर म्हणण्यापेक्षा जे डेसिबल आहे त्या डेसिबलमध्येच दिलेला आहे. आणि असं 4 बेस आणि तो टेक्निकल विषय आहे, तो मी फार कंप्लीट करून सांगता शक्य होणार नाही. परंतु जो डेसिबल जे दिलेले आहेत त्या डेसिबलच्या आतमध्येच आपण साजरा करावा असं माझं आव्हान. जसं शेवटचा प्रश्न असा विचारतो की जसं या गोष्टीसाठी आपण काही परमिशन वगैरे ठेवली का? ज्या मंडळांना डीजे किंवा काही अशा गोष्टी लावायच्या आहेत त्यांनी तुमच्याकडे आले तर त्यांचं शंकेचं निराकरण निश्चितच होईल की बाबा ही लिमिट आम्हाला अलाउड आहे, त्याच्यामुळे आम्ही वाजवू शकतो. अगदी बरोबर आहे. जे मंडळ परमिशन घ्यायला येतात किंबहुना परमिशन घेणे बंधनकारकच आहे, त्यामध्ये आपण अटी आणि शर्ती लावतो. त्यात सगळ्याच अटी शर्ती आहेत. म्हणजे जसं रोड हा 30% पेक्षा जास्त आपण अडवू शकत नाही, तिथे ट्रॅफिकची व्यवस्था करावी लागते, CCTV लावावा लागतो. त्याचप्रमाणे जो आपण श्रींची मूर्ती स्थापना करतो त्याच्या सुरक्षिततेबाबत आपल्या काळजी घेण्यात या आपण अटी शर्ती देतच असतो. त्याचबरोबर ज्या मिरवणुका आहेत त्या मिरवणुकांमध्येही जे काही डीजे किंवा इतर वाद्यांचा दणदणाट होतो तो न करता आपण ज्या लिमिट आहेत, जी सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी घातलेल्या त्या अटी आणि शर्ती ह्या सर्वांना पाळणे बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणेच आपण तशा लेखी पण आपण सूचना देतो. शेवटी सर, अजून एक प्रश्न असा राहिला की ढोल पथक आहेत, सध्या पारंपरिक ढोल पथक आहेत ज्यांना 6-7, तर त्यांना देखील काही परवानगी घेणं बंधनकारक आहे की ते विदाऊट परवानगी देखील मंडळांसमोर वाजवू शकतात? नाही, परवानगी घेणं तर सर्वांनाच बंधनकारक आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, त्या आदेशामध्ये कुठंही डीजे किंवा इतर वाद्य असं परवानगी असं नाही, तर नॉईज पॉल्युशनच्या संदर्भानं त्या डेसिबलच्या मर्यादा दिलेल्या आहेत, तर त्याचं आपण बंधन करत आहोत. कुठलं म्हणजे हा आहे तो नाही असा विषय नाही, हा फक्त डेसिबलच्या मर्यादा पाळणे हा बंधनकारक आहे.
खूप 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 धन्यवाद सर. एकूणच जर आपण बघितलं की भारती सरांनी खूप स्पष्ट शब्दात सांगितलं की बंदी हा उल्लेख कुठे केलेला नाही. बंदी म्हणजे फक्त नॉईज पोल्युशन, जिथं डेसिबलच्या लिमिट सुप्रीम कोर्टानं ज्या डिक्लेअर केल्या आहे, एक लिमिट सेट केलेली आहे, त्या लिमिटमध्ये जर ज्या गोष्टी असेल, वाद्य कोणताही असो, तर ते त्यांना परमिट करणार आहे. आणि शेवटी गणेश भक्तांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्हाला जर डीजे लावायचं आहे, पथकं लावायची किंवा काही गोष्टी, तर तुम्ही पोलिसांकडून माहिती घेऊन त्या गोष्टींवर तुम्ही परमिशन घेऊ शकता. शेवटी मी अनुप्राटी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.